आजच्या या सखोल चर्चेत खूप खूप स्वागत. आज माझ्यासमोर काही जुनी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत, संविधान सभेतील चर्चांचे सविस्तर अहवाल आणि काही अभ्यासपूर्ण लेख. आणि या साऱ्या दस्तवेजांमधून आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो सहसा आपल्या नेहमीच्या वाचनात येत नाही. अगदी बरोबर. कसं आहे ना, जेव्हा आपण संविधानाची निर्मिती आणि त्यामागच्या प्रयत्नांबद्दल बोलतो तेव्हा साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांचीच नावे येतात. नक्कीच. पण या ढिगारभर कागदपत्रांमधून एक वेगळीच आणि खरंच विलक्षण गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत 15 महिलांचाही तितकाच मोठा आणि महत्वाचा वाटा होता. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. हो, आपण या ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे जे विश्लेषण करणार आहोत त्याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी या महिलांचा संविधानाच्या माता असा जो गौरव केला आहे त्यामागचा नेमका अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. बरोबर. या 15 महिला केवळ संविधान सभेत जाऊन बसल्या नव्हत्या, तर त्यांनी संविधानातील अनेक महत्त्वाच्या कलमांना, अधिकारांना आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनांना प्रत्यक्ष आकार दिला आहे. त्यांच्या याच प्रवासाचं विश्लेषण करणं हे आपलं आजचं ध्येय आहे. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण माझ्यासमोर असलेल्या या नोंदी सांगतात की संविधानाची निर्मिती ही काही झटपट झालेली प्रक्रिया नव्हती. अजिबात नाही. ही प्रक्रिया तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 17 दिवस चालली होती. बापरे. हो. आणि जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला त्या काळातील परिस्थिती डोळ्यासमोर उभी करावी लागेल. भारताची फाळणी झाली होती. सगळीकडे प्रचंड उलथापालट सुरू होती. फाळणीनंतरच्या या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते आणि विचार करा, त्यापैकी केवळ 15 महिला होत्या. 299 पैकी फक्त 15? हो, म्हणजे टक्क्यांमध्ये पाहिलं तर खूपच कमी प्रमाण आहे. हो, आणि हा तो काळ होता जेव्हा समाजावर अनेक जुन्या रूढी आणि परंपरांचा पगडा होता. स्त्रियांना घराबाहेर पडून सार्वजनिक जीवनात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जवळपास नव्हतंच. आणि अशा वातावरणात महात्मा गांधींच्या प्रेरणेने ह्या महिलांनी एवढं मोठं ऐतिहासिक पाऊल उचललं. एका पूर्णपणे पुरुषप्रधान व्यवस्थेत जिथे तुम्ही 299 लोकांमध्ये फक्त 15 आहात, तिथे स्वतःचा आवाज इतक्या ठामपणे मांडणे आणि चक्क कायदे बनवणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. जरा विचार करा, आजच्या काळात एका 14 वर्षांच्या मुलीने देशाच्या भावी पंतप्रधानांना एका कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर अडवलं आणि तिकीट दाखवा असा हट्ट धरला तर काय होईल? केवढी मोठी बातमी झाली असती ना, म्हणजे ब्रेकिंग न्यूजच चालली असती सगळीकडे. अगदी तेच. पण एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे असा एक प्रसंग खऱ्या अर्थाने आपल्या इतिहासात घडला आहे. वेळ होती 1923 सालची. ठिकाण होतं काकीनाडा येथील काँग्रेसचं अधिवेशन आणि ती 14 वर्षांची धाडसी मुलगी होती दुर्गाबाई देशमुख. आणि तिथेच पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. हो, पंडित नेहरू तिथे आले, पण त्यांच्याकडे आत जाण्याचं तिकीट नव्हतं. दुर्गाबाईंनी त्यांना चक्क प्रवेश नाकारला. आयोजक वैतागले, रागावले, पण ही मुलगी ठाम होती. मी फक्त माझं कर्तव्य बजावत आहे असं तिने स्पष्ट सांगितलं. आणि मग अखेर नेहरूंसाठी तिकीट काढलं गेलं. हो, तिकीट काढल्यावरच त्यांना आत सोडण्यात आलं आणि स्वतः नेहरूंनी नंतर तिच्या या निडरपणाचं खूप कौतुक केलं होतं. हा किस्सा ऐकायला जेवढा भारी वाटतो ना, त्याहून अधिक तो एका मोठ्या बदलाची नांदी होती. दुर्गाबाईंच्या या धाडसावरून आपल्याला त्या काळातील महिलांच्या मानसिकतेची आणि त्यांच्या वाढत्या आत्मविश्वासाची थोडीफार कल्पना येते. दुर्गाबाई देशमुख यांचा उल्लेख केला. त्या फक्त प्रवेशद्वारावर थांबल्या नाहीत, बरोबर? त्यांचा पुढचा प्रवास कसा होता? त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. या नोंदींवर नजर टाकली तर त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेवर आणखी प्रकाश पडतो. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला विरोध म्हणून शाळा सोडली होती. फक्त 12 वर्षांच्या असताना? हो, पण त्या तिथेच थांबल्या नाहीत. राजमुंद्री येथे त्यांनी बालिका हिंदी पाठशाळा सुरू केली. सविनय कायदेभंग चळवळीत आणि विशेषतः मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी महिलांना संघटित केले. यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. पण या स्रोतांमधनं एक रंजक गोष्ट समोर येते. त्यांनी तुरुंगात काय केलं हे वाचून मी स्वतः आश्चर्यचकित झालो. काय केलं त्यांनी? म्हणजे त्यांनी आपला अभ्यास सोडला नाही. तुरुंगात असताना त्यांनी स्वतःला घडवलं. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी BA पूर्ण केलं. त्यानंतर राज्यशास्त्रात MA आणि मद्रास विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. म्हणजे तुरुंगातून बाहेर आल्यावर थेट वकिली? हो, पुढे त्या मद्रास उच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस करू लागल्या.
अंधांसाठी शाळा आणि तांत्रिक शिक्षण केंद्रे उभारण्यात त्यांनी मोठं योगदान दिले. म्हणजे रस्त्यावरचा लढा आणि कायदेशीर लढा ह्या दोन्ही आघाड्यांवर त्या अत्यंत सक्षमपणे लढत होत्या. तुरुंगात राहून कायद्याचं शिक्षण घेणं हे एका आयुष्यात कसं शक्य आहे? पण याच संविधान सभेत आणखी 2 अद्वितीय महिला होत्या ज्यांचा उल्लेख ह्या दस्तऐवजांमध्ये वारंवार येतो. त्या म्हणजे दक्षायाणी वेलायुधन आणि बेगम एजाज रसूल. या दोघींनीही आपापल्या परीने एक वेगळाच इतिहास रचलाय. अगदी बरोबर. या दोघींचे विचार अत्यंत प्रगल्भ होते. हो, दक्षायणी वेलायुधन या संविधान सभेतील एकमेव दलित म्हणजेच अनुसूचित जातीच्या महिला होत्या. आणि दस्तऐवजांनुसार सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा त्या या सभेसाठी निवडल्या गेल्या तेव्हा त्यांचं वय अवघे 34 वर्ष होते. इथे सर्वात वेधक बाब म्हणजे दक्षयाणी यांनी अत्यंत ठामपणे आपली मतं मांडली आणि तीही प्रवाहाच्या विरोधात जाऊन. त्या कट्टर गांधीवादी होत्या. संविधान सभेच्या चर्चेदरम्यान त्यांनी अनुसूचित जातींच्या अधिकारांवर अत्यंत सखोल विचार मांडले. आणि जर आपण बेगम एजाज रसूल यांच्याबद्दल बोललो तर त्यांनीही असाच काहीसा निर्णय घेतला होता ना. त्या सभेतील एकमेव मुस्लिम महिला होत्या. होय, बेगम एजाज रसूल यांनीही असाच एक अत्यंत धाडसी निर्णय घेतल्याची नोंद आहे. त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करत मुस्लिमांसाठी धर्मावर आधारित स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला कडाडून विरोध केली. त्यांनी समाजाला एकत्र आणण्याचा विचार केला. हो, त्यांनी अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना नाकारली. एवढेच नाही तर जमीनदारी निर्मूलनासाठी त्यांनी भक्कम समर्थन दिले. त्या स्वतः एका जमीनदार कुटुंबातून आल्या होत्या, तरीही त्यांनी या प्रथेला विरोध केला. एका मुस्लिम महिलेने असा ठाम आणि एकसंधतेचा विचार मांडणे हे खरोखरच अतुलनीय आहे. आणि इथेच ना हा विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो. कारण या दस्तऐवजांनुसार या महिला केवळ भारताच्या सीमांमध्ये अडकून राहिल्या नाहीत. त्यांनी जागतिक स्तरावरही आपला मोठा ठसा उमटवला आणि मानवाधिकारांच्या संकल्पनांना आकार दिला. हंसा मेहता आणि विजयालक्ष्मी पंडित या 2 नावांचा उल्लेख इथे आवर्जून करावा लागेल. हो, या दोघींचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावरचं होतं. हंसा मेहता यांनी संयुक्त राष्ट्रांच्या म्हणजेच UNच्या युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स कमिटीमध्ये एलेनॉर रूझवेल्ट यांच्यासोबत काम केलं. हे काही साधे पद नव्हते. जर आपण हे थोडं व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला या योगदानाची खरी व्याप्ती समजेल. या महिला त्या काळात केवळ भारताचे संविधान लिहित नव्हत्या, तर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या उद्ध्वस्त जगात नव्याने उदयाला येत असलेल्या जागतिक मानवाधिकारांची व्याख्याही ठरवत होत्या. हंसा मेहतांचा तो प्रसिद्ध किस्सा या नोंदींमध्ये खूप ठळकपणे मांडला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार जाहीरनाम्याच्या मसुद्यात सुरुवातीला ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल म्हणजे सर्व पुरुष समान जन्मले आहेत असे वाक्य होते. हो, हे वाक्य तर फ्रेंच राज्यक्रांतीपासून चालत आलेलं आहे. बरोबर. पण हंसा मेहतांनी तिथे आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, फक्त पुरुष का, महिलांचे काय? त्यांच्या आग्रहामुळे ते वाक्य बदलून ऑल ह्युमन बीइंग्स आर क्रिएटेड इक्वल म्हणजे सर्व मानव समान जन्मले आहेत असे करण्यात आले. एका भारतीय महिलेने जागतिक मंचावर भाषेतील हा लैंगिक भेदभाव दूर केला. हां, खूपच मोठा बदल होता. हो, याशिवाय भारतात समान नागरी संहिता आणण्याच्या चर्चेतही त्यांचा हस्तक्षेप अत्यंत मोलाचा होता. त्या काळात महिलांना संपत्तीत अधिकार नव्हते, बहुपत्नीत्वाची प्रथा होती. हंसा मेहता यांनी ठामपणे मांडलं की जोपर्यंत वैयक्तिक कायद्यांमध्ये महिलांना समान हक्क मिळत नाहीत, तोपर्यंत संविधानातील समानतेच्या कलमाला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष कायद्यात बदल घडवण्याचा आग्रह धरला. हो, आणि विशेष म्हणजे त्या स्वतः बॉम्बे विधान परिषदेवर सर्वसाधारण गटातून निवडून आल्या होत्या. त्यांनी महिलांसाठीच्या राखीव जागेवरून लढण्यास चक्क नकार दिला होता. त्या आपल्या गुणवत्तेवर निवडून आल्या आणि पुढे भारतातील पहिल्या महिला कुलगुरू बनल्या. SNDT विद्यापीठाच्या त्या कुलगुरू होत्या. हे खूपच प्रेरणादायी आहे. आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्याबद्दल सांगायचं तर त्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. एक भारतीय महिला त्या काळात जागतिक मंचावर एवढ्या मोठ्या पदावर पोहोचते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. विजयालक्ष्मी पंडित एक उत्कृष्ट संसदपटू आणि उत्तम वक्त्या होत्या. अगदी बरोबर. त्यांच्या मुत्सद्देगिरीची खूप उदाहरणे आहेत. हो, त्यांनी इंग्लंड, रशिया आणि अमेरिका यांसारख्या महत्त्वाच्या देशांमध्ये भारताच्या राजदूत म्हणून अत्यंत कुशल प्रशासनाचे दर्शन घडवले. आणि या दस्तऐवजांमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना तब्बल 21 विद्यापीठांनी डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविले होते. हे सगळं ऐकताना माझ्या मनात एक विचार येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर या महिला एवढं मोठं काम करत होत्या, संयुक्त राष्ट्रात भाषणं देत होत्या, पण प्रत्यक्ष भारतात रस्त्यावर उतरून लढणाऱ्या महिलांचं काय?
म्हणजे तळागाळात काम करणाऱ्या महिला या संविधान सभेत होत्या का? नक्कीच होत्या, आणि त्यांची कामं तर अजूनच थरारक आहेत. हो, कारण लीला रॉय यांचं नाव या दस्तऐवजांमध्ये अत्यंत आदराने घेतले गेले आहे. त्यांनी 1923 मध्ये ढाका येथे दीपाली संघ नावाची एक संघटना स्थापन केली होती. आता सहसा महिला संघटना म्हटलं की आपण शिवणकाम किंवा पापड लोणची असली कामं डोळ्यासमोर आणतो. पण या दीपाली संघाचा उद्देश काय होता आपल्याला माहितीये? महिलांना चक्क लढाऊ आणि शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देणे. हो, आणि त्यांचं सर्वात मोठं शौर्य दिसलं ते नोआखलीच्या भीषण जातीय दंगलीच्या वेळी. अगदी बरोबर. जेव्हा 1946 मध्ये नुआखलीत हिंसाचाराचा भडका उडाला होता, तेव्हा लीला रॉय स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथे गेल्या. त्यांनी अवघ्या 6 दिवसांत 90 महिलांचा पायी प्रवास केला आणि त्यांनी तब्बल 400 महिलांची सुटका केली. हे धाडस कल्पनेच्याही पलीकडचं आहे. आणि यासोबतच मालती चौधरी आणि कमला चौधरी यांचेही योगदान दस्तऐवजांमध्ये तितकेच प्रेरणादायी म्हणून नोंदवले आहे. मालती चौधरी या केवळ राजकारणी नव्हत्या, त्यांच्यात एक प्रचंड मोठी सामाजिक बांधिलकी होती. मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे जेव्हा त्या तुरुंगात होत्या तेव्हा त्यांनी चक्क सहकारी कैद्यांना शिकवण्याचं काम केलं. म्हणजे तिथेही त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. हो, 7 आणि त्यानंतर जेव्हा त्यांचे पती ओडिशाचे मुख्यमंत्री बनले तेव्हा मालती चौधरी यांनी सत्तेच्या मागे न धावता वेगळा मार्ग निवडला. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सल्ला दिला की आता देश स्वतंत्र झालाय, त्यामुळे सर्वांनी राजकारणात राहण्याची गरज नाही, त्यांनी प्रत्यक्ष लोकांसाठी काम करावं. पुढे ते आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभागी झाल्या. गरिबांना जमिनी मिळवून देण्यासाठी त्यांनी पायी गावोगावी प्रवास केला. आणि कमला चौधरी यांचं उदाहरण तर अजून वेगळे आहे. 1962च्या निवडणुकीत त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा तब्बल 28,633 एवढ्या प्रचंड मताधिक्यांनी पराभव केला होता. त्या काळाचा विचार करता हा विजय खूप मोठा होता. पण कमला चौधरींचं वेगळेपण फक्त राजकारणात नाही तर त्यांच्या साहित्यात दडलेले आहे. हो, त्यांनी खूप महत्त्वाचं लिखाण केले आहे. त्यांनी उन्माद, पिकनिक यात्रा आणि बेलपत्र असे अनेक कथासंग्रह लिहिले. या साहित्यातून त्यांनी लैंगिक भेदभाव, शेतकऱ्यांचे शोषण आणि विधवांच्या गरिबीच्या स्थितीवर अत्यंत प्रखर भाष्य केले. या सर्व नोंदी पाहिल्यानंतर माझ्या मनात एक अत्यंत महत्त्वाचा विचार येतो. या महिला केवळ राजकारणी नव्हत्या, त्या लेखिका होत्या, समाजसुधारक होत्या, शिक्षणतज्ज्ञ होत्या आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्याही होत्या. त्यांचं कार्य केवळ संसदेत बसून कायदे करण्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी साहित्याचा आणि प्रत्यक्ष सामाजिक कार्याचाही हत्यार म्हणून वापर केला. यामध्ये पूर्णिमा बॅनर्जी यांचाही उल्लेख करावा लागेल. अगदी बरोबर. पूर्णिमा बॅनर्जी यांनी अलाहाबादमध्ये शेतकरी आणि कामगार संघटनांचं आयोजन करण्यावर मोठा भर दिला होता. संविधान सभेत जेव्हा संविधानाच्या प्रस्तावनेवर म्हणजे प्रियम्बलवर चर्चा सुरू होती तेव्हा त्यांनी त्यात अत्यंत महत्त्वाचा सहभाग नोंदवला. हे सगळं ऐकून असं लक्षात येतं की देश स्वतंत्र झाल्यानंतर केवळ कायदे बनवणे पुरेसे नव्हते, तर या नव्या देशाला उभं करण्यासाठी मजबूत संस्थांची गरज होती. आणि इथेही या महिला आघाडीवर होत्या. राजकुमारी अमृत कौर यांचेच उदाहरण घेऊया. त्या भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या. हो, आणि त्यांचं आरोग्य क्षेत्रातील योगदान खूप मोठं आहे. आज आपण ज्या एम्सबद्दल एवढ्या आदराने बोलतो, जिथे उपचारासाठी देशभरातून लोक येतात, त्या जागतिक दर्जाच्या संस्थेच्या निर्मितीत त्यांचा खूप मोठा वाटा होता. किंबहुना त्या एम्सच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. याशिवाय पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संस्था स्थापन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. 1947 मध्ये टाइम मॅगझिनने त्यांना वुमन ऑफ द इयर म्हणून गौरवले होते. यावरून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. एवढ्या विविध पार्श्वभूमीतून आलेल्या महिलांनी हे सर्व कसे साध्य केले असेल? म्हणजे विचार करा, राजकुमारी अमृत कौर या एका राजघराण्यातून आल्या होत्या, तर दुसरीकडे पूर्णिमा बॅनर्जी किंवा लीला रॉय या थेट तळागाळातील चळवळींतून रस्त्यावरचे मोर्चे काढून पुढे आल्या होत्या. पण जेव्हा त्या संविधान सभेत एकत्र बसल्या तेव्हा त्यांचं ध्येय एकच होतं, एक मजबूत भारत घडवणे. सुचेता कृपलानी यांचं उदाहरण बघा. हो, सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या. देशातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री. आणि एक रंजक माहिती सांगते, संसदेच्या मध्यरात्रीच्या ऐतिहासिक अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम गाण्याचा मानही त्यांनाच मिळाला होता. आणि सरोजिनी नायडू, ज्यांना आपण प्रेमाने भारताची कोकिळा म्हणतो,
त्या केवळ एक उत्तम कवयित्री नव्हत्या, तर एक अत्यंत प्रखर राजकीय नेत्या होत्या. त्या संयुक्त प्रांताच्या म्हणजे आजच्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. पण त्यांचा आधीचा लढा खूप मोठा होता. त्यांनी इंग्रजांनी दिलेले कायसर हिंद पदक परत करून आपला संताप व्यक्त केला होता. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा होत्या आणि महात्मा गांधीजींसोबत त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत मोठा लढा दिला. त्यांचे द गोल्डन थ्रेशहोल्ड, द बर्ड ऑफ टाईम आणि द ब्रोकन विंग हे काव्यसंग्रह आजही त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देतात. खरंच हा प्रवास थक्क करणारा आहे. पण आपल्याकडे या दस्तावेजांमध्ये अजून 3 महत्वाची नावं आहेत, जी सहसा या चर्चेत वेगाने वाचून सोडून दिली जातात. पण आपण तसं करणार नाही. आपण त्यांनाही पूर्ण वेळ देऊया. पहिली म्हणजे रेणुका रेगी. त्या पश्चिम बंगालमध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री होत्या. हो, आणि रेणुका रेया यांचं काम त्या काळात अत्यंत कळीचं होतं. फाळणीनंतर लाखो निर्वासित जेव्हा बंगालमध्ये आले, तेव्हा त्यांच्या पुनर्वसनाचं, त्यांना जगण्याचं साधन मिळवून देण्याचं कठीण काम त्यांनी पाहिलं. नुसतं भाषण करून हे होत नाही, त्यासाठी अत्यंत कौशल्यपूर्ण प्रशासन लागतं. 1949 मध्ये त्यांनी मागासवर्गीय समाज कल्याण समितीचे नेतृत्व केलं होतं. त्यानंतर येतात अम्मू स्वामीनाथन. दस्तावेजांनुसार अम्मू स्वामीनाथन या त्यांच्या जबरदस्त इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध होत्या. म्हणजे ते इतक्या स्पष्ट वक्त्या होत्या की त्यांनी संविधानाचा मसुदा तयार झाल्यावर उघडपणे टीका केली होती की हे संविधान खूपच लांबचक आणि गुंतागुंतीचं झाले आहे, ते सामान्य माणसाला समजेल असे असायला हवे होते. हो, त्यांनी स्वतःच्याच कामावर टीकात्मक दृष्टी ठेवली होती. त्या भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या अध्यक्षा होत्या आणि अनेक सांस्कृतिक संस्थांशी जोडल्या गेल्या होत्या. 1975 मध्ये त्यांना मदर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले होते. आणि 15वी महिला म्हणजे ॲनी मस्करीन. त्या स्वातंत्र्योत्तर केरळमधील पहिल्या महिला मंत्री बनल्या होत्या. त्यांनी त्रावणकोर कोचीन विधानसभेसाठी निवडणूक जिंकली होती. पण त्यांचं सर्वात मोठं योगदान हे हिंदू कोड बिलच्या चर्चेत मानलं जातं. त्यांनी तिथे आपला अत्यंत वेगळा आणि ठाम विचार मांडला होता. आणि इथे हे सांगणं गरजेचं आहे की हिंदू कोड बिल म्हणजे नेमकं काय होतं. दस्तऐवजानुसार डॉक्टर आंबेडकरांनी हा कायदा आणला होता, ज्याचा मुख्य उद्देश हिंदू कायद्यांमध्ये सुधारणा करणे हा होता. यात महिलांना घटस्फोटाचा अधिकार, संपत्तीमध्ये वारसा हक्क आणि बहुपत्नीत्वाला बंदी अशा क्रांतिकारी गोष्टी होत्या. ज्याला खूप विरोध झाला होता ना. हो, खूप विरोध झाला होता. ॲनी मस्कारेन या स्वतः ख्रिश्चन होत्या, तरीही त्यांनी या बिलावरील चर्चेत अत्यंत अभ्यासपूर्ण मते मांडली. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की कायदे केवळ कागदावर राहून चालणार नाहीत, तर ते समाजाच्या पचनी पडतील अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने लागू केले पाहिजेत. म्हणजे बघा, एका वेगळ्या धर्माच्या असूनही त्यांनी भारतातील बहुसंख्य समाजातील महिलांच्या हक्कांसाठी संसदेत आवाज उठवला. आपण पाहिलं की या 15 महिला केवळ महिला प्रतिनिधी म्हणून किंवा कुणीतरी उपकार केलेत म्हणून तिथे बसल्या नव्हत्या. त्या स्वतःच्या हिमतीवर तिथे पोचल्या होत्या. त्या अत्यंत विद्वान, कायदे पंडित होत्या, नव्या संस्थांच्या निर्मात्या होत्या, दूरदृष्टी असलेल्या शिक्षणतज्ज्ञ आणि प्रभावशाली जागतिक नेत्या होत्या. श्रोत्यांसाठी ह्याच शिकण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोणताही मोठा बदल, मग तो संविधानाचा असो वा समाजाचा, तो घडवून आणण्यासाठी अनेक दृष्टिकोनांची अत्यंत आवश्यकता असते. जर फक्त एकाच साच्यातल्या लोकांकडून कायदे बनवून घेतले तर ते कधीच सर्वसमावेशक होणार नाहीत. माहितीच्या या गर्दीत या महिलांचे कार्य केवळ प्रेरणाच देत नाही, तर स्वतःचे विचार ठामपणे मांडण्याची ऊर्जाही देते. आज आपण इथेच थांबूया, पण या 15 जणींच्या शौर्याचे आणि कर्तृत्वाचे मंथन मनात पुढे चालू राहू द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत रहा आणि ऐकत रहा.